BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, ब्रह्मचारी कर्णिका, उपदिशिले ज्ञान विवेका, त्या प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणेनारी, मूढपणे दुःख करी, कोण वाचला असे स्थिरी, या संसारी सांग मज, उपजला कवन मेला कवन, उत्पत्ती झाली कोठून, जळात उपजे जैसा फेन, बुद्बुद राहे कोठे स्थिर, ऐसा देह पंचभूती, मिळून होय देह निर्मिती, वेगळे होता पंचभूती, अव्यक्त होय देह जाना, त्या पंचभूतांचे गुण, मायापाशी वेष्टून, भ्रांती लाविती देह म्हणून, पुत्र मित्र कलत्र वास, रज सत्व तमोगुण, त्या भूतांपासून वेगळाली लक्षण, होती एक चित्ते, देवत्व होय सत्वगुण, रजोगुण मनुष्य जाण, दैत्यांशी तमोगुण, गुणानुबंधी कर्मे घडती, जेणे जे कर्म आचरती, सकृत अथवा दुष्कृती, तेसी होय फळप्राप्ती, आपली आपण भोगावी, या संसार वर्तमानी, उपजती जंतू कर्मानुगुणी, आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगिताती, या कारणे ज्ञानवंता संतुष्ट करा उपजता, अथवा न मृत होता दुःख आपण करू नये, कोणी मर्तीपूर्व वयशी अथवा मर्तीवृद्धापयशी, आपले आर्जव असे जैसी, तेने परी घडे जाना, कर्मानुवशी उपजताची, ललाटी लिहितो विरंची, सकृत अथवा दुष्कृतची, भोगी भोग म्हणून, ऐसे या कर्मकाळाशी जिंकिले नाही कोणी परियशी, या कारणे देहाशी नित्यत्व नाही परियेसा, तुझी सांग वहिले, कोटी जन्म भोग भोगिले, मनुष्य अथवा पशुत्व लादले, पक्षी अथवा कृमीरूप जरी होतीस मनुष्योनी, कोण कोणाची होतीस जननी, कोण कोणाची होतीस गृहिणी, सांगत वा पुढे, कवन तुझी माता पिता, जन्मांतरीची सांग आता, वया दुःख करीशी प्रलापिता, पुत्र आपला म्हणून, पंचभूतात्मक देह, चर्म मांस अस्ति मेह, विष्णून या नवमे देह, मळबद्ध शरीर जाणावे, कैचा पुत्र कोठे मृत्यू, वाया का भ्रमोनी रडशी तू, सांडूनी द्यावे कैचे प्रेत, संस्कारी ते लौकिकार्थी, येणे परी ब्रह्मचारी, सांगिती ते विस्तारी, परिसोनी त्या अवसरी, विनिमितसे तयाशी, विप्रवनिता त्यावेळी, विनिमितसे करुणा बहाळी, स्वामी निरोपिले धर्म सकळी, परिस्थिर नव्हे अंतकरण, प्रारब्ध प्रमाण म्हणून जरी, तरी का भजावा श्रीहरी, परिसंपर्के लोह जरी, सुवर्ण नव्हे कोण बोले, आम्ही पहिलेच देवहीन, म्हणून धरले श्री गुरुचरण, अभय दिले नाही मरण, म्हणून विश्वास केला आम्हाय, एखाद्या नरा येत्याची ज्वरा, धावत जाती वैद्याची आघरा, औषधी देऊन या प्रतिकारा, सभेची करी आरोग्यता, त्रयमूर्तीचा अवतारू, श्री नरसी सरस्वती असे गुरु, तेने दिदला असे वरू, केवी असत्य होई सांग मज, आराधिले मी तयाशी, वर दिदला गा आम्हाशी, त्याचा करुणिया भरवशी, होतो आपण स्वस्थ चित्त, विश्वासून असता आपण, केवी केले निर्वाण, कैसे माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरूपिशी, या कारणे आपण आता, प्राण त्याजीन सर्वथा, समर्पिन गुरुनाथा, वाढो कीर्ती तयाची, ऐकून त्याचे वचन, ओळखून या भाव मन, सांगे बुद्धी तैशी ज्ञान, उपाय एक करी आता, विश्वास केला तो श्री गुरुशी, पुत्र लादला पूर्णयुषी, जरी आला मृत्यू त्याशी, घेऊन जाईल श्री गुरुस्थाना, जिथे झाला असे तुझं बरं, तिथे समर्पित कलेवर, पंचगंगा कृष्ण तीर औदुंबर तळी, ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी, पोटी शव बांधून घेऊन गेली औदुंबराप्रती, जेथे होत्या गुरुपादुका, आपली शिरे ते बालिका, रुधिरी भरल्या पादुका, आक्रोश करी ते नारी, दुःख करिता झाली निशी, विप्र मागती पेरताशी, म्हणते आक्रोश कावो करीशी, संस्कारून जाऊन आता, मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत, जाळू दे आता प्रेत, एक कर्कशे म्हणतात ते, काही केली या निधी प्रेत, आपणा सवे जाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत, लोळ तसे पादुकांवरी, म्हणते विप्रज्ञाती लोक, राहू नये राणी निशंक, तस्कर बाधा होईल एक, जाऊ आता घराशी, जाऊ आता स्नान करून, उपवास हो का आजचे दिनी, प्रातःकाळी येऊन दहन करू म्हणते एका, आजची रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीशी, आपाप दहनाशी देईल जाना ते कर्कशा, म्हणून निघते सकळ लोक, राहते तेथे जनक, प्रेतासहित करते शोक, होती रात्र परियसा, निद्रा नाही दिवस दोन्ही, शोक करते जनक जन्नी, यामतीन होता रजनी, झोप आली ती यशी, देखतसे सुशुक्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, रुद्राक्ष मना सर्वांगी, योग दंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती, काऊ शोक करीशी सती, आक्रोशनी आम्हावरी, काय झाले तुझे कुमारा, आता त्याशी करू प्रतिकारा, म्हणून देतो अभय करा, भक्त वसले श्री गुरु, भस्म काढून निप्रेताशी, लावित असे सर्वांगीशी, मुख पसरी म्हणे तिशी, वायू पसरू म्हणे, प्राण म्हणजे वायू जाणं, बाहेर गेला विसरून, घाली तो मागुती आणून, पुत्र तुझा सजीव होय, इतके उदाची भयचे कद झाली नाटे जागृत, म्हणे आपण कैसी भ्रांत, म्हणे आपला कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी, जे का बसे आपले मनी, तेसी दिसे स्वनिद्रा स्वप्नी, कैसा देव नरसिंह मुनी, भ्रांती आपणा लागली असे, आमचे प्रारब्ध असता उणे, देवावरी बोल काय ठेवणे, अज्ञान आम्ही मूर्खपणे, श्री गुरुवरी काय बोल, येणे परी चिंता करीत, तव प्रेता झाले चेत, सर्वांगी उष्ण बहुत, सर्व संदेशी जीव आला, म्हणे प्रेताशी काय झाले, किंवा भूत संचारले, म्हणे भय उपजले, ठेवी काढून दूर परते, सर्व संदेश जीव भरला, बाळ उठवणी बसला, म्हणे माते क्षुधा लागली मला, अन्न देई म्हणत असे, रुदन करी त्यावेळी, आला कुमार मातेजवळी, स्तन घाली मुख कमळी, शिरणे घे बत्तीस धारा, संतोष भई होऊन प्रीतीसी, संधे मागोती असे मानसी, कडी घेऊन बाळकाशी, गेली आपले पतीजवळी, जागृत करून पतीसी, सांगे वृत्तांत अत्यंतेशी, पती म्हणे ती येशी, चरित्र
असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नानापरी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरल्याशी असं की तुझं वर्णाव्याशी क्षमा करणे स्वाम्या आम्हा क्षमा करणे म्हणून घालते लोटांगणे विनवणी या करुणावशने गेली स्नाना गंगेत स्नान करून बाळकासहित तुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नापन करीत लाविती दीपतये वेळी पूजा करते भक्तीशी मंत्रपूर्वक विधीशी शमीपत्र कुसुमेशी पूजा करते परिवेसा निरांजन तयावेळी करीती गायन परिवळी असे अति संतोष तये बाळी भक्तिभावे स्तुती करते इतके होता गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कार म्हणून प्रेताशी आली विप्रज्ञा ती सकळ तो देखताची कुमारशी विष्णू झाला सकळिकांशी समाराधना करत हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक गाथले कामा एकेकाची सांगती सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध महिमा मधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता अनेका साधारण तुझे निरोपिले त्या औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिते श्री गुरुशी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू जे जे मनी इच्छिते नरू असाध्य ते साध्य होय परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नामम एकविंशोत्तराध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.